हो, पण श्रीरंगरावांचे बाबा खूप चांगले आहेत. बघा ना, त्यांनी तुमच्यासाठी साडी आणली. त्यांनी माझ्यासाठी साडी आणली नसती ना तरी मला ते चांगलेच वाटले असते. नाही, तसे जानूचे बाबाही चांगलेच आहेत. अगदी कुबेर जरी नसले ना तरी कुणाला काही देताना हात आखडता नसतो त्यांचा. देव नेहमी योग्य जोड्यात जुळवतो. म्हणजे आपल्या वाट्याला जो जोडीदार येईल ना त्याच्याशी जुळवून घेतच संसार होतो. अहो, नवरा आहे ना तो, म्हणजे असा आपल्याला हवा तसा रेडीमेड मिळाला तो काय ड्रेस आहे. बरं, मी आले, श्रीची खोली आवरून येते. हा, तुम्ही बस आराम करा. का आलायस तू इथे? म्हणजे गीताला भेटायला तू बँकेत का आलायस? जान्हवी, तू चिडू नकोस प्लीज. आपण या विषयावर शांतपणे बोलूया. मी चिडत नाहीये, मी हताश झाले. मनीष, काही झालं तरी 10 लोकांसमोर तिने तुझ्याशी असं वागणं मला आवडलेलं नाहीये, नाही आवडू शकत मला. तुला कळतंय का? ती मुलगी टाळतीये तुला. मनीष, प्रेम दोन्ही बाजूने असावं लागतं. एका बाजूने आहे आणि दुसरीकडून टाळलं जातंय. असं नाही असू शकत. तू इथे येऊन तिला भेटायला नको होतस. मग कुठे भेटायला पाहिजे होतं मी तिला? तिला तर मला भेटायचंच नाहीये. हो ना, हे कळतंय ना तुला? मग का वागतोयस असा? का मागे पडलायस तू तिच्या? जान्हवी, मला खरंच सांग, तुला खरंच असं वाटतंय की मी तिच्या मागे लागलोय? नाही, आय एम सॉरी. खूप हार्श बोलले ना मी तुझ्याशी. इट्स ओके. हे ऐक ना, तू माझा मुद्दा समजून घे ना. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून तू तिच्यावर प्रेम नको करूस. मनीष, ती टाळते तुला. तुला नाही कळत आहे का? सगळं कळतंय ना, तरी सुद्धा सगळ्यांसमोर तिला आय लव्ह यू म्हणण्याची काय गरज होती? गरज होती आय लव्ह यू म्हणण्याची का त्यावर ती काय म्हणते हे ऐकण्याची? बरं, त्यावर ती काय म्हणाली? मला वेळ हवाय, मला माझी स्पेस हवी आहे. पण हवी आहे तिला. दॅट्स इट.